अमेरिकेत जन्माला, युरोपमध्ये प्रवास करत पोर्तुगीजच्या मार्फत भारतात आला. दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात जास्त वापरला गेला आणि इंग्रजांनी त्याच्यानंतर भारतात रुजवला, तर तो म्हणजे बटाटा. बऱ्याच वेळा आपण उपवासाच्या निमित्ताने हा बटाटा खातो, तर तो खरंच भारतीय आहे का? जुन्या काळापासून आहे का? आणि उपवासाच्या नावानं जो आपण खातोय, तो खरंच भारतीयाच्या परंपरेत असणारा फूड आहे का? तर नाही. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये हा एनर्जीसाठी वापरला जाणारा बटाटा दुसरं महायुद्ध ज्यावेळेला संपलं, त्यावेळेला खूप जास्तरित्या शिल्लक राहिल्यानंतर इंग्रजांनी व्यापारी दृष्टिकोनातून भारतामध्ये अध्यात्माचा टच देऊन आपल्यामध्ये रुजवला, तर तो म्हणजे बटाटा. हा बटाटा खरंच इतका उपयोगी आहे का हो आपल्याला? आपण आज बटाट्याला दूर करू शकत नाही. कारण बेकरीमध्ये कुरकुरे घ्या, वेफर्स घ्या, फ्रेंच फ्राईज घ्या, इव्हन आपण हॉटेलमध्ये गेलो तर पावभाजी घ्या, दाबेली घ्या, अनेक पदार्थ बटाट्याशिवाय बनवूच शकत नाही. लहान मुलांचे तर चमचमीत आणि फार सुंदर दिसणारे पदार्थ बटाट्यापासूनच जास्तीत जास्त बनवलेले असतात. तर हा बटाटा ज्यावेळेला भारतामध्ये आला, पोर्तुगीजांनी आणला, तर ते का? तर पोर्तुगीज लोकं फक्त बेकिंग प्रॉडक्ट खात होते आणि हा कंदमूळ म्हणून थोडासाच बटाटा भाजून कोणतंही तेल नव्हता, मीठ न घालता त्या पाव बटर टोस्टमध्ये घालायचे आणि ते खायचे. तर ज्यावेळेला हे दुसरं महायुद्ध संपलं, की ज्या युद्धामध्ये एक बटाटा खाऊन एक दिवसभर लढण्याची ताकद सैन्यामध्ये राहायची. हा एनर्जी म्हणून वापरला गेलेला जो एक फूड आहे, तर तो म्हणजे बटाटा. याच्यावरती खूप रिसर्च झाले आणि रिसर्च होऊन वेगवेगळ्या पद्धतीचे हायब्रिड झाले आणि हायब्रिड बटाटे अनेक देशांमध्ये पसरत गेले. जो मूळ जन्मलेला अमेरिकेतला बटाटा आहे, हा आज संपूर्ण जगामध्ये एक स्वतःचं साम्राज्य म्हणून उभा राहिला आणि प्रत्येक ॲटममध्ये वापरला गेल्यामुळे जसं काही स्वयंपाकघराचा राजा, सर्व भाजीपाल्यांचा राजा म्हणावं की काय, असा हा होऊन बसलेला आहे. परंतु ऐका, ज्यावेळेला हा हिरवट रंगाचा बटाटा असतो, अंकुरलेला बटाटा असतो, त्याच्यामध्ये सोलॅनिन नावाचं एक केमिकल असं तयार होतं, की जे तुम्हाला उलटी, डोकेदुखी, पित्त, गरगर, पोटाचे अनेक आजार निर्माण करायला कारणीभूत ठरतं. शिवाय याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण एवढं जास्त असतं, की त्याच्यामुळे शुगर एक्सेस तयार होते. एक्सेस झालेली शुगर पचवण्यासाठी शरीराला इन्सुलिन जास्त सिक्रेट करायला लागतं आणि एक प्रकारचा इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. म्हणून टाइप 2 डायबिटीज तयार होण्याची प्रोसेस तर जास्त जलदगत्या म्हणजे काय, तर नॉर्मलपेक्षा 20 पटीनं वाढते. याचा अर्थ काय, तर जास्त प्रमाणात बटाटा खाणाऱ्या लोकांमध्ये वजन वाढणे, रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढत जातो. याचा अर्थ असा आहे का हो, की बटाटा खायचाच नाही? 2000 वर्षापूर्वी आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये आलुक्य नावाचं कंदमूळ एक सांगितलंय, की ज्याचं साधर्म्य या बटाट्याशी येतं. परंतु तो जो बटाटा होता तो खूप लहान आकाराचा होता. त्याच्यामध्ये स्टार्च एवढं नव्हतं. त्याला टेस्ट एवढी नव्हती. आपण वेफर्स करायचे असले तर मोठे बटाटे घेतो बघा. तर तो इंदोर बटाटा ही एक जात आहे, की जे मध्य प्रदेशमध्येच तयार होते. त्याच ठिकाणी ती संकरित होऊन, हायब्रिडायझेशन होऊन ती एक नवीन काढलेली जात आहे. तर त्याच्यामध्ये 100% स्टार्च आहेत आणि स्टार्च खूप असल्यामुळे ते चवीला एक वेगळ्या पद्धतीची टेस्ट देतात. म्हणून जर ते तळले, त्याच्यावर थोडंसं मीठ घातलं, तर त्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते. आपण ज्यावेळेला हॉटेलमध्ये जेवायला जातो, सुरुवातीच्याच पदार्थ म्हणून जो आपण स्टार्टर म्हणतो, त्यामध्ये फ्रेंच फ्राईड्स आपण मागवतो किंवा हे तळलेले बटाट्याचे चिप्स जे आहेत ते मागवतो. परंतु हे जे आहे, हे गुरु अन्न आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्याचा एक सुंदर श्लोक जे आलुक्य गुरुश्च, आलुक्य म्हणजे काय, तर बटाटा गुरुश्च म्हणजे काय, पचायला प्रचंड जर मधुरा, हा गोड आहे, बल्य म्हणजे शरीराला ताकद देणार आहे असं आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी सुद्धा हा जो डोंगरातला बटाटा आहे म्हणजे आलुक्य आहे, तो कंदमूळ काढायचे आणि तो कंदमूळ एक जरी खाल्ला तर दिवसभर त्यांना ताकद, डोंगर रानावनात चालण्याची ताकद राहायची. परंतु पुढेही एक श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे सुंदररित्या, की जो त्या काळी सुद्धा त्यांना तो लक्षात आला. अतिसेवने देहस्य मंदाग्निम जायंती च, म्हणजे काय,
जर अति प्रमाणात तुम्ही हे खाल्लं तर शरीरातला अग्नी जो पचवण्याची शक्ती आहे, जी ऊर्जा म्हणतो, ती ऊर्जा मंद होऊ शकते, पचवण्याची ताकद कमी होऊ शकते आणि शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होऊन वात आणि कफाचा प्रकोप होतो, असं स्पष्ट ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. म्हणून जे कोणी लोक रोज खाण्यात बटाटा येत असेल, इवन मी म्हणतो आठवड्यातनं 3 वेळा जे बटाटा खात असतील, तर तो अतिसेवनामध्येच मोडतो. लहान मुलं जी ऊर्जावान आहेत, खूप खेळतायत, ते सोडले तर तसा पाहिला तर बटाटा कुणालाही उपयोगी नाही. जो इंग्रजांनी आपल्या उपवासाच्या नावाखाली माती मारला, की जो त्याचा उपयोग आपल्या शरीराला काहीच नाही, परंतु उपवासामध्ये थोडं जरी खाल्लं तर ऊर्जा जास्त यावी, असं या दृष्टिकोनातून जुन्या लोकांनी विचार करून त्याला उपवासाचा एक पदार्थ म्हणून आणला. परंतु तो मूळ भारतीय नाही, मूळ शास्त्रामध्ये कुठेही वर्णित नाही आणि तो तसा उपवासाचा पदार्थ म्हणून नाहीच अवेलेबल. तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काय, या अलीकडच्या 150 वर्षामध्ये त्याचा उहापोह होऊन सुपर फूड, जसं काय तो आपल्या भारतीय बाजारपेठेतला सर्व व्हेजिटेरियनचा राजा आहे की काय, असा वावरत चाललेला आहे. त्यामुळे सर्व पदार्थ जे अगदी स्ट्रीट फूड खाणारे असतील किंवा अगदी चमचमीत पदार्थ खाणारे असतील, तर त्याच्यामध्ये हा बटाटा वापरला गेलेला आहे. चायनीज लोकांनी, जापनीज लोक ज्यांना वय वाढवायचंय, आरोग्य टिकवायचंय, कोरियन लोक असतील, तर त्यांच्यामध्ये स्ट्रिक्टली अवॉइड करतात, तो म्हणजे आहे बटाटा. बटाटा खाताना निश्चितपणे 3 काळजी घ्या. तर ते जास्त वापरू नका. दुसरा हिरवट किंवा अंकुरलेला ज्याला कोंब येतात ते खाऊ नका. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तळून त्याच्यावरती मीठ घालून खाऊ नका, कारण याच्यामुळे फॅट मेटाबॉलिझम बिघडतं, शुगर एक्सेस तयार होते आणि डायबिटीस 2 प्रकार जो म्हणजे मधुमेहाचा दुसरा प्रकार जो आहे, तो वाढण्याचा धोका वाढत जातो. हृदयावरती लोड वाढतो, हृदयाची ताकद कार्यक्षमता कमी होते, यकृतावरती याचा एक्स्ट्रा लोड पडतो, यकृताचं कार्य बिघडतं आणि पित्त वाढून अन्न पचवण्याची ताकद कमी होते. जो श्लोकामध्ये सांगितलंय, देहस्य मंदाग्निम जायंती, जे देह मंद अग्नीकडे जातो आणि रोगाला आमंत्रित करायला जातो, असा हा बटाटा बेतानेच खा.